हॅलो फ्रेंड्स, मंजुषा रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मसाले भात, म्हणजेच आपला आवडीचा वाटाणा भात. तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे तुम्ही बघू शकता मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये मी 2 पळी तेल टाकून घेतलं आहे. तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे. त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये आपण पुढचे साहित्य घालून घेऊयात. जिरं मोहरी इथे तडतडले आहेत. मी इथे 2 मिरच्या चिरून घेतल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे. इथे आपण आता लगेच कांदा घालून घेऊया आणि एकदा सोनेरी रंग येईपर्यंत असं परतून घेऊया. कांदा आपला चांगला परतला आहे इथे, तर त्यामध्ये लगेच आपण टोमॅटो घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया. इथे बघू शकता टोमॅटो पण अगदी व्यवस्थित परतला आहे. तर चला तर इथे आपण आता वाटाणा आणि शेंगदाणे घालून घेऊयात. वाटाणा आणि शेंगदाणे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि मी इथे फ्रोझनचा वाटाणा वापरला आहे. काय झालं, मला ऑफिसवरून यायला थोडा लेट झाला, नाहीतर मी इथे फ्रेश वाटाणाच वापरते. आपण आता इथे सुके मसाले घालून घेऊयात. इथे मी अर्धा चमचा हळद घेतला आहे. इथे मी 2 चमचे लाल तिखट घेते. लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. तर इथे मी 2 चमचे घरचा मसाला घालून घेते. त्यानंतर इथे मी थोडीशी धने पावडर पण घालून घेते आणि हे सगळे मसाले आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मसाले व्यवस्थित मिक्स झाले आहेत इथे. चला तर आपण त्यामध्ये आता मीठ घालून घेऊया. चला तर आपण याच्यामध्ये आता तांदूळ टाकून घेऊयात. मी इथे 2.5 वाटी तांदूळ घेतले आहे स्वच्छ धुवून आणि इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरले. तुम्ही इथे कोणतेही तांदूळ वापरू शकता. इथे बघू शकता तांदूळ व्यवस्थित परतले आहेत आपण आणि मस्त असं कलर आलेला आहे इथे मसाल्यांचा. तर यामध्ये आपण आता गरम पाणी टाकून घेणार आहोत. पाणी टाकायच्या आधी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊयात. चला तर इथे पाणी टाकून घेऊयात. पाणी मी इथे गरम करून घेतले आहे. 2 ग्लास पाणी घेतले मी इथे. तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात पाणी घालून. इथे मी पाणी टाकून घेतलं आहे सगळं. त्यावरती आपण आता झाकण ठेवून घेऊयात आणि एक 10 मिनटं भात व्यवस्थित शिजवून घेऊयात.